अजब रमा राघवची जोडी। राघव काय मग काय म्हणते आईची लाडूबाई? तू मला स्वतःहून कॉल केलास। आय एम रिअली व्हेरी हॅपी। अच्छा म्हणजे तू हॅपी आणि मी? रमा मी ठेवतो नंतर करतो तुला। हो अगं काय इतकी गोंधळलीस का तू अशी? ते नाही डॅड, गोंधळले नाही मी। ते तू कशाला आलास इथे? मी कॉफी घेऊन बाहेर येतच होते। तू कॉफी घेऊन आलीच असतीस पण बराच वेळ झाला ना तुला इकडे येऊन, म्हटलं बघूया तरी लेक आमची काय करते ते, म्हणून आलो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी लाडाची लेक उदास आहे ना, तिची काळजी नाही वाटणार? अगं कॉफी थंड होतीये ती दे। हो 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 येस मस्त झाली आहे। थँक्स डॅड। आणि मला तुला एक सरप्राईज द्यायचा आहे पण ते इथे देणार नाहीये। सरप्राईज? तू माझ्या बरोबर बाहेर चल 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 ड्रॉइंग रूम मध्ये चल, तुला सरप्राईज तिकडे देणार आहे मी। ए पवित्रा जरा ये इकडे खाली। सगळ्यांसमोर रमाला सांगतो। हा रमा, मला असं वाटतं ना की तुला जरा चेंजची गरज आहे, म्हणून मी असं ठरवतोय की आपण एक फॅमिली टूर अरेंज केली तर। हा जाऊन येऊ 4 दिवस, जरा फ्रेश होऊ। यू आर राइट गिरीश, यू आर एब्सोल्युटली राइट। रमा तुलाही थोडा वेळ मिळायला हवा, सो यू नीड दिस चेंज। मम्मा तुला किती वेळा सांगितलंय माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नकोस। डॅड खरं तर मला कुठेच जायचं नाही, मला काही चेंज हवाय, चेंजची काही गरज आहे असं मला नाही वाटत आहे। रमा अगं मला असं वाटतं की लावण्याताई आणि गिरीश म्हणतायत ते मला पटतंय। तू काही दिवस बाहेर जाऊन ये, बरं वाटेल तुला। हा खरं तर राघवला भेटण्याचा मस्त चान्स आहे, पण हे सगळं मला स्मार्टली प्ले करायला पाहिजे। जाशील ना? अगं पवित्रा आंटी तू पण? अगं मला नाही जायचं अगं। रमा हे बघ रमा, आपण सगळे जरा एक 4 दिवस जाऊन येऊ, सगळे छान फ्रेश होऊ आणि परत येऊ। काय रमाताई, अगं तसंही तुला खूप दिवसांपासून सोलो ट्रिपला जायचंच होतं ना। कुठे बरं? हम्पी हम्पी म्हणाली होतीस ना? हो म्हणजे तसं हम्पीला जायचं होतं खरं। गुड, म्हणजे तुला जायचं आहे कुठेतरी, दॅट्स गुड। मग आपणच जाऊया ना? हा काय वाटतं गिरीश? हा जाऊया आपण। ओके सगळे अरेंजमेंट्स करायला लागतील, पॅकिंग करायचं आहे। आणि मम्मा तू काय इतकी एक्साइट होतेस? ऐकलं नाहीस का? ती सोलो ट्रिप म्हणाली। गेले तर मी एकटीच जाईन, मला माझ्या ट्रिप मध्ये दुसरं कोणीही काही प्लॅन केलेलं चालणार नाही। मी एकटीच जाणार, ऑरल्स नाही। हो 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 इट्स ओके, तुझ्या मनासारखं होऊ दे बाळा, काही प्रॉब्लेम नाही। फक्त कधी निघणार आहेस ते ठरव, म्हणजे मला त्याप्रमाणे बुकिंग्स करता येतील। डॅड अरे तू तू काही बुकिंग वगैरे करू नको, मी माझं बघते ना सगळं। आणि तसंही तू जे म्हणालास ते एकदम करेक्ट आहे। मला या चेंजची खरंच खूप गरज आहे। रमा मी राघवच्या घरी गेले होते। राघवच्या घरी?
का? तुझी जी अवस्था आहे ना ती मला बघवत नाहीये, म्हणून मला आजींशी बोलायचं होतं. आणि तुझी अवस्था त्यांनाही कळायला नको. आणि मी तुमच्या दोघांच्याही बाजूनी आहे हे मला त्यांना सांगायचं होतं. मग आजी काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की कायम तुमच्या पाठीशी आहेत. आणि त्यांना तर खात्री आहे की तुमचं दोघांचं लग्न लवकर होईल. आणि खरं सांगू, त्यांनी असं म्हणाल्यानंतर मलाही असं वाटायला लागलं की असंच होईल. खरं सांगायचं तर आई आणि आजी आहेत ना, म्हणून आम्हाला होप्स आहे. ए पण पवित्र आंटी, तू हे मध्येच ट्रिपचं काय काढलंस? एक प्लॅन आहे. प्लॅन? कसला? सांगते. खरंच खूप ग्रेट आयडिया आहे. मी लगेच बॅग पॅक करायला घेते. गुड गर्ल. आता कसली काळजी करायची नाही. आणि आता पटापट बॅग पॅक कर. मी आहे बाहेर. हॅलो. हॅलो रमा, अगं काय, मी किती वेळापासून वाट बघतोय तुझ्या फोनची. अरे तू फोन करणार होतास, मी नाही. केलाय ना मी फोन. बरं ऐक ऐक, मला पवित्रा मॅडम भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या की मी तुझ्याशी बोलत नाही, तुला भेटत नाही, म्हणून तू स्वतःला त्रास करून घेतेस. मी छे रे, मी काय स्वतःला त्रास करून नाही घेते. इनफॅक्ट राघव, मी तर आता ट्रिपला जाणार आहे. हम्पीला चालली आहे मी ना, खूप एन्जॉय करणार आहे. ट्रिप? अचानक? रमा अगं, तू कशी जाणार आहेस, कोणासोबत जाणार आहेस? आहे कोणीतरी स्पेशल, आणि आम्ही वाटेल तिथे जाऊ. बरं आता मी फोन ठेवते, मला बरीच तयारी करायची. ओके, मला पॅकिंग करायची आता. बाय. रमा हॅलो. ट्रिपचं काय यायचं मध्येच? डार्लिंग, हे घे स्वेटर घे. हे बघ, वेदर चेंज होते, ते हम्पीला थंडी असेल. घे. राहू दे, मला नको. घे ना. आजारी पडायचंय का? वेकेशन एन्जॉय करायची आहे ना. घे घे ना प्लीज. थँक्यू डार्लिंग. आणि रमा, मला सांग की इतक्या घाई गडबडीत सगळं बुकिंग वगैरे केलंयस ऑनलाईन, तिकडच्या हॉटेलचं किंवा तिथे गाडीने वगैरे फिरायला लागेल तर रेंट कार वगैरे सगळं बुक केलंयस ना व्यवस्थित? नाही डॅड, मी कार हायर नाही केली. काय तिथली पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल ना, ते यूज करेन मी. त्याचाही एक्सपिरियन्स घेईल ना आता. पण आणि मॅप्स आहेत, तू कशाला काळजी करतोय? मी काय हरवणार नाहीये. पब्लिक ट्रान्सपोर्ट, गॉड, हे सगळं नाही पूर्वतांकडे राहून शिकली. सो डाऊन मार्केट. आता तरी ही त्या फॅमिली पासून दूर राहील. ओ गॉड, थँक हेवन्स. बरं नीट जा. आणि हो रमाताई, मला फोटोज पाठव हा. काय ग सारखं फोटो फोटो? तुम्ही आजकालची मुलं ना, जिकडे कुठे जाता तिकडे स्वतःच्या डोळ्यांनी काही बघतच नाही. सगळं आपलं सतत फोटो आणि रील्स करायचे. पवित्र आंटी, मी नाही आहे तशी. मी काही फोटो वगैरे काढणार नाही. बरं चला, आता मी निघते, उशीर होतो. बाय डॅड. ओके, ऑल द बेस्ट आणि स्वतःची काळजी घे. हा, हॅपी जर्नी. थँक्यू. रमा राघव पासून दूर चाललीये, पण मग ती एवढी खुश का दिसती?
राघव, अंकल गुरुजींनी सांगितलंय की मी या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही, आणि आपण तर अंकल गुरुजी जे म्हणतात ते नेहमीच ऐकतो. त्यामुळे मी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही, पण तो न ओलांडता मी या घरामध्ये नक्कीच येऊ शकते. बापरे, ह्या वाड्याला तर खूपच खोल्या आहेत. त्यातली राघवची खोली कुठली असेल? सगळ्यात पहिल्या वाड्यात त्याची रूम वरच्या मजल्यावर होती. आत्ताही वरच असेल. अरे बापरे, ही तर अश्विनीची रूम होती. वाचले. पण अश्विनीची रूम वर असेल तर राघवची रूम नक्कीच खाली असणार. कोण आहे? तेव्हा प्लीज प्लीज मला हेल्प कर. मला लवकरात लवकर राघवची रूम सापडू दे. आई, यांना हात मारू का? नको, आधी राघवला शोधते. कुठे असेल तो? या रूम मध्ये अजिबात आवाज नाही आणि एकदम अंधार.
म्हणजे हीच रूम राघवची असणार कन्फर्म. राघव काय रे बेका बेका का वाटतोस? हा राघव तुझी दाढी कुठे गेली? दाढी कधी आलीच नाही तर जाईल कुठे? आणि नीट बघ कोण आहे ते. आजी आजी तुम्ही इथे काय करताय? मी हा प्रश्न मी तुला विचारायला हवा की नाही? तू इथे काय करतेस? म्हणी काय ग काय करत होतीस? काय करत सॉरी 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 काय करत होतीस इथे? इथे कशी आलीस? आजी ते डॅडने मला सजेस्ट केलं की तू कुठेतरी बाहेर फिरायला जा. मग पवित्र आंटीने मला ही आयडिया दिली इथे यायचं म्हणून. नाही पवित्र आंटीने मला ही आयडिया दिली की तू नेहाच्या घरी जाऊन राहा. म्हणजे कसं तिथे राघव येऊन तुला भेटेल. पण मी म्हंटल की माझ्या हक्काचं घर असताना मी तिथे कशाला राहू? कारण गजाननानी तुला इथे येऊ नको सांगितलंय म्हणून. अंकल गुरुजींनी मला काय सांगितलंय? मी या घराचा उंबरठा ओलांडून आत नाही यायचं, पण मी तर खिडकीतून आले. म्हणजे आयडियली मी या घराचा उंबरठा थोडी ओलांडलाय. म्हणजे मी अंकल गुरुजींचा शब्दही नाही मोडत आहे. मला आणि राघवला भेटता पण येईल. साष्टांग नमस्कार. अगं म्हणजे प्रेमात लोक आंधळी होतात, वेडी होतात, ते ऐकलं होतं मी. पण प्रेमात इतकी हुशार होतात हे पहिल्यांदाच बघते मी. अगं ठमे गजानन गेल्यापासून माधव आणि अश्विनी 24 तास पहारा करतात, ज्यात त्यात नाक खुपसतात. त्यांच्यापासून तुला लपवायचं कसं? त्यांना जरा जरी कुंकून लागली ना की तू इथेस तर एकाचं भलतंच होऊन बसेल. आजी चिल. अहो अश्विनीचा एक तरी प्लॅन आतापर्यंत सक्सेसफुल झालाय का? नाही ना. पण डोंट वरी. आणि तसंही तुम्ही आहात ना आमच्या सोबत. अगं मी आहेच तुमच्या बरोबर कायमच. झालं तर आता हे सगळं सोडा. मला आता सांगा, ही जर का तुमची रूम आहे तर मग राघवची रूम कुठली? खोली बिली सोड. आधी तुला कुठे आणि कसं लपायचं ह्याचा विचार करू दे मला. आजी ते आता इम्पॉर्टंट नाही. आता इम्पॉर्टंट काय? मी राघवला भेटलो. प्लीज मला आत्ताच्या आत्ता राघवला भेटायचं. आजी इथे बस. हाताची घडी तोंडावर पोट. आजी चुप. मला जरा विचार करू दे ना, तुला कुठे आणि कसं लपायचं याचा. नाही 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 आजी प्लीज प्लीज मला घेऊन चला ना. मला राघवला भेटायचं आत्ताच्या आत्ता. तुम्ही जर का मला घेऊन नाही गेला तर मी शोधते नाही तर त्याला. आणती आहेस ना तू. दाखवते बाई दाखवते राघवाची खोली कुठे. नाही तर सगळ्यांनाच अडचणीत आणशील. गोंधळ लाईक माय क्यूट आजी. हे सगळं ना राघवासाठी राखून ठेव. काय काय लोक चल चल लवकर. हो हो आले. भूत 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 बाबा बाबा भूत 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 भूत. काय हो बाबा भूत काय म्हणताय? मी अश्विनी. किती घाबरले मी. तोंडाला काय फासलायस तू? फासलं नाहीये बाबा. याला की नाही फेस पॅक असं म्हणतात. हा फेस पॅक लावून की नाही मी अशी आणखी सुंदर दिसणार. तुम्ही जा तुम्ही झोपायला जा. मी फेस पॅक धुवून येते. जा धुवून ये.
आणखीन कोणतरी घाबरायचं. जा धुवून ये. ही तुझ्या राघवाची कोली, पण तो आता बाहेर गेलाय. बाहेर गेलाय? आत्ता? अगं नारायण आला होता ना, त्याला स्कूटरवरनं सोडायला गेलाय तो. अच्छा. बर तू इथे थांब. मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते. आजी थँक्यू सो मच. मला खरंच खूप भूक लागली. शालिनीने मस्त घारगे केलेत भोपळ्याचे, नक्की आवडतील तुला. काही गडबड करू नकोस. माताजीकडे तुला बोलायचं नाही. आलेच. आजी आता राघवरावांच्या रूम मध्ये काय करतायत? त्यांनी कडी का लावली? नक्कीच काहीतरी गडबड आहे.